सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय। आज आपण बघणार आहोत शुद्ध वस्त्राला डाग शोभत नाही। जर आपण शुभ्र किंवा एखादी शुद्ध वस्त्र घातला आणि त्याच्यावर डाग पडला तर त्या डागामुळे त्या वस्त्रांची पूर्ण शोभा निघून जाते। तर तशाच प्रमाणे शुभ्र वस्त्राला अजिबातही डाग शोभत नाही। हा विषय समजण्यासाठी आज आपण बघणार आहोत भीष्मपुफ्फ जातक नंबर 392 मधली ही कथा, जातक ग्रंथ मधली ही कथा आज आपण बघणार आहोत। एका जन्मी बोधिसत्व ब्राह्मण होऊन वयात आल्यावर परिव्राजक वेशाने अरण्यात वास करीत असत। एका जन्माला बोधिसत्व ब्राह्मण होऊन ब्राह्मणाच्या जन्माला आले होते। आपले जे बोधिसत्व होते तर ते जेव्हा वयात आले तर वयात आल्यावर परिव्राजकच्या वेशाने ते अरण्यवासामध्ये राहू लागले, जंगलामध्ये राहू लागले। तेथे एका तलावात सुंदर कमळे उत्पन्न होत असत आणि जिथे हे राहत होते बोधिसत्व तिथे एका तलावामध्ये, जवळच एक तलाव होता, त्या तलावामध्ये सुंदर कमळ पुष्प उत्पन्न होत असायचे। एके दिवशी एक जटिल तापस त्या तलावात स्नानासाठी आला होता। तर एके दिवशी काय झालं, एक तपस्वी तर तो तिथे जटिल म्हणजे ज्याला जटा असते, लांब लांब जटा, तर ते जटा असणारा तो तपस्वी त्या तलावामध्ये स्नान करण्यासाठी आला होता। त्याने कमलिनी मुळासकट उपटून टाकल्या। ते जे कमळ होते तर त्याने काय केलं, त्या कमलिनी मुळासकट, जेवढी पण त्याची मूळ होती त्या मुळासकट ते उपडून टाकल्या व पुष्कळ कमळ तोडून त्यांची माला करून गळ्यात घालून चालता झाला। आणि खूप सारे कमळ पुष्प त्यांनी तोडले आणि कमळ पुष्प तोडून त्याची माला बनवली आणि माला बनवून ती माला घातली आणि तिथून निघून गेला। त्यावेळी बोधिसत्वही स्नानासाठी तिथे आलेले होते आणि ज्यावेळी तो स्नानासाठी आला होता तिथे त्या तलावाजवळ, त्यावेळेस बोधिसत्व सुद्धा स्नान करण्यासाठी तिथे आलेले होते। तो मनात म्हणाला, काय हा अधम तपस्वी। तथागतांनी, बोधिसत्वांनी जेव्हा बघितलं त्याला, त्या तपस्वीला, की हा सगळे कमळ तोडत आहे आणि मुळासकट तोडत आहे आणि त्या कमळाची ह्याने काय माला बनवली आणि हा गळ्यामध्ये टाकत आहे। तर तथागत मनातच म्हणाले, काय हा अधम तपस्वी या सुंदर कमळाची त्याने कशी नासडी करून टाकली। आणि आपल्या मनातच म्हणू लागले की किती सुंदर हे कमळ पुष्प आहेत, परंतु ह्या सुंदर कमळ पुष्पाची ह्यानी नासोडी करून टाकली। कितीतरी सुशोभित कमळ आहे हे। तथागत आपल्या मनातच म्हणू लागले की हे कमळाचे पुष्प किती सुशोभित आहे, बघूनच आपल्याला किती छान वाटते, मन प्रसन्न वाटते, पॉझिटिव्हिटी येते। तर कितीतरी सुशोभित कमळे ही आणि त्यांच्या शोभेला अनुरूप सुगंधही असला पाहिजे। आणि हे जेवढे सुशोभित कमळ आहेत तर त्यांच्या शोभेला अनुरूप सुगंधही असला पाहिजे, असे उद्गार काढून तो त्या सरोवरात उतरला। असे भगवान बुद्धांनी विचार केलं आणि ते त्या तलावामध्ये उतरले आणि एक कमळ वाकवून हळूच त्याचा वास घेऊ लागले। तथागतांना वाटलं, बोधिसत्वांना वाटलं की हे कमळाची पुष्पे किती सुंदर आहेत, किती सुशोभित आहेत आणि जेवढे हे सुशोभित आहेत तर जेवढे सुशोभित आहेत तेवढे याच्यामध्ये सुगंध सुद्धा असायला पाहिजे। म्हणून ते त्या तलावामध्ये उतरले आणि एक कमळाचा पुष्प वाकवून हळूच त्याचा वास घेऊ लागले की खरोखरच याच्यामधून सुगंध येतो काय। ते त्यांचे कृत्य पाहून तलावाच्या काठी राहणारी वन देवता त्यांना म्हणाली। आणि जेव्हा तथागतांनी, बोधिसत्वांनी तो कमळाचा पुष्प वाकवून बघितलं आणि सुगंध घेताना बघितलं तर हे कृत्य त्यांचे कुणी बघितले, त्या तलावाजवळ वन देवता राहत होती। तिने भगवान बुद्धांना, तथागतांना, बोधिसत्वांना हे कृत्य करताना बघितले। तर तेव्हा ती वन देवता त्यांना म्हणाली, ओ परिव्राजक, हे तू काय चालविले आहेस, हे तू काय करीत आहेस।
हे कमळ तुला कोणीही न देता याचा तू वास घेत आहेस. हे कमळाचे पुष्प तुला कुणीही न देता तू ह्याचा वास घेत आहेस. ही एक प्रकारची चोरी नव्हे काय? तुला कुणी दिलं नाही कमळाचं फूल आणि पुष्प, तुला कमळाचं पुष्प कुणी दिलं नाही आणि तुला कुणीही न देता तू ह्या पुष्पाचा वास घेत आहेस, तर ही एका प्रकारची चोरीच आहे. मी तर तुला सुगंधाचा चोर असे म्हणते आणि मी तुला सुगंधाचा चोर असं म्हणणार, कारण तू कमळ पुष्पाला वाकवून त्यांची सुगंध घेत होता. अशा प्रकारे ती वनदेवता त्या बोधिसत्वाला म्हणू लागली. बोधिसत्वाला देवतेचे भाषण ऐकून फारच विस्मय वाटला आणि बोधिसत्वांनी जेव्हा तिचे भाषण असं ऐकलं, तिचे काही बोलणं ऐकलं, तर त्यांना खूप विस्मय वाटला आणि तो म्हणाला, नुकत्याच आलेल्या जटिलाने कमलिनी उपटून टाकल्या. आणि मग ते सांगू लागले की आताच तो एक जटिल आलेला होता आणि त्यांनी ह्या सगळ्या कमलिनी उपटून टाकल्या, कमळे तोडून गेली आणि जे कमळाची पुष्प होती ती सुद्धा त्यांनी तोडून घेऊन गेला आणि सर्व प्रकारे या तलावाची शोभेची हानी केली. आणि ह्या तलावामध्ये किती शोभा येत होती त्या कमळ पुष्पांमुळे, परंतु त्यांनी सगळी कमलिनी पण तोडली आणि कमळाची पुष्पे सुद्धा त्यांनी तोडून नेली आणि ह्या तलावाची त्यांनी खूप हानी केली. असे असताही तू त्याला एक शब्द देखील बोलली नाहीस आणि त्यांनी जेव्हा एवढा नुकसान केला, एवढी हानी केली, तर तू त्याला एक शब्द सुद्धा बोललेली नाहीस, परंतु मला मात्र उपदेश कराव्यास तू पुढे आली. आणि मोठे आश्चर्य नाही आहे का? आणि तो म्हणू लागले बोधिसत्व की त्याने एवढं नुकसान केला, परंतु तू त्याला एक शब्दही बोलली नाही आणि मी मात्र फक्त फुलातला थोडंसं वाकवून त्याचा सुगंध घेतला, तर तू मला एवढं बोलत आहेस, तर हे आश्चर्याची गोष्ट नाही आहे का? अशा प्रकारे तथागत कुणाला म्हणतात? त्या वनदेवताला. ती वनदेवता म्हणाली, तुला त्या जटिलाचा इतिहास माहीत नाही. तो जो जटिल आहे तुला त्याचा इतिहास माहीत नाही. पाप कर्माने याचे अंतकरण इतके मलिन झाले आहे, त्यांनी आपल्या संपूर्ण जीवनामध्ये पाप कर्मच करत आलेला आहे आणि पाप कर्म करू करू त्याचं अंतकरण मलित झालेलं आहे की त्याच्या यशकृत कृत्याने त्यावर आणखी डाग पडण्यास जागा राहिली नाही. त्यांनी ऑलरेडी आपल्या जीवनामध्ये खूप सारे पाप कर्म केलेले आहेत आणि हा जो आणखी एक पाप कर्म यांनी केला, तर त्याच्या कृत्यावर काय पडला? आणखी एक डाग पडला. तर मुलांना सांभाळणाऱ्या दाईचे लुगडे जसे घाणेरडे असते, ती वनदेवता त्या बोधिसत्वाला म्हणते की एखादी दाई छोट्या बाळांना जशी सांभाळणारी जी असते, तर मुलांना सांभाळणाऱ्या दाईचे लुगडे घाणेरडे असते, जसे घाणेरडे असते तसा तो घाणेरडा आहे. ती वनदेवता त्या तापस बद्दल बोलू लागली, तथागतांना सांगू लागली, बोधिसत्वाला सांगू लागली की जशी एखादी दाई लहान मुलांना बघते, सांभाळते, तर तिचे लुगडं जसं घाण असते, तशाच प्रमाणे तो तापस घाणेरडा आहे. त्याला मी काय सांगावे? तो घाणेरडा आहे, तो पापकर्मच करत आलेला आहे, तर त्याला मी काय सांगावे? परंतु तुला उपदेश करणे योग्य आहे असे मला वाटले. आणि त्याला उपदेश करणे मला काही योग्य वाटले नाही आणि तू मला उपदेश करण्यायोग्य वाटला, कारण की तुझे वर्तन शुद्ध आहे, कारण की तुझे कर्म, तुझे वर्तन कसे आहेत? शुद्ध आहेत आणि त्यावर या अत्यल्प पाप कर्माचा डाग शोभत नाही. आणि तू आतापर्यंत शुद्ध वर्तन करत आलेला आहेस आणि ह्या एक कर्मामुळे त्याच्यावर डाग शोभा देणार नाही. तर ती वनदेवता त्या तथागतांना, बोधिसत्वाला म्हणते की तुझे जे कृत्य आहेत ते शुद्ध आहेत आणि ह्या अशुद्ध कर्माचा तुझ्या शुद्ध कर्मावर डाग पडू नये, डाग शोभत नाही, म्हणून मी तुला बोलली. जो मनुष्य आजन्म सदाचरण करीत असतो
जो मनुष्य जन्मोजन्मापासून सदाचरण करत असतो, कुशल कर्म करत असतो, त्याच्यावर केसा एवढा देखील दुराचरणाचा डाग पडलेला एकदम लोकांच्या नजरेस येतो. जो मनुष्य वर्षांपासून कितीतरी दिवसांपासून शुद्ध कर्म कुशल कर्म करत आहे आणि त्याच्यावर एखाद्या अशुद्ध कर्माचा अकुशल कर्माचा डाग शोभा देत नाही. म्हणून तुला सावध करण्यासाठी आणि अशा लहान सहान पापांपासून निवृत्त करण्यासाठी मी उपदेश करीत आहे. म्हणून तुला मी सावधान करण्यासाठी आणि हे छोटे छोटे पाप कर्म करू नये म्हणून ह्याच्यासाठी मी तुला उपदेश करीत आहे. अशा प्रकारे ती वनदेवता त्या बोधिसत्वाला म्हणते. हे त्या वनदेवतेचे भाषण ऐकून बोधिसत्व फारच ओशाळला आणि म्हणाला. आणि जेव्हा ते वनदेवतांनी असं भाषण दिलं तर बोधिसत्व त्यांना म्हणाले, वनदेवते, मला ओळखून माझा दोष तू वेळीच दाखवून दिला आहेस. मला तू खूप छानपणे ओळखलं आणि माझा जो दोष आहे, माझी जी चूक आहे, मी जो कर्म केला तर ते तू मला दाखवून दिलीस. तेव्हा माझी तुला अशी विनंती आहे की पुन्हा माझ्या हातून असे कृत्य घडले तर मला सांगत जा. ज्याप्रमाणे माझ्याकडून हा कर्म घडत होता, वाईट कर्म, तर तू मला सांगितलं, त्याप्रमाणे समोर सुद्धा माझ्याकडून असेच काही वाईट कर्म घडत असतील तर तू मला सांगत जा, अशी माझी विनंती आहे. देवता म्हणाली, प्रवर्जित, मी काही तुझी दासी नाही. ती वनदेवता त्याला म्हणू लागली की मी काही तुझी दासी नाही किंवा वेतन घेऊन काम करणारी मोलकरणीही नाही. मी तुझी दासी सुद्धा नाही आहे किंवा वेतन घेऊन काम करणारी मोलकरीण सुद्धा नाही आहे. तेव्हा तुझ्या बरोबर फिरत राहून तुझे दोष दाखवण्याचे मला काय प्रयोजन आहे? मी तुझी दासी सुद्धा नाही आहे आणि मोलकरीण सुद्धा नाही आहे, तर तुझ्या बरोबर राहून तुझे कर्म शुद्ध आहेत अशुद्ध आहेत हे मला सांगण्यामध्ये काय प्रयोजन आहे? जेणेकरून सद्गतीला जाशील असा मार्ग तुला शोधून काढावा लागेल. तू सद्गतीला जाशील तर ह्याच्या सद्गतीला जाण्याचा मार्ग स्वतः तुला शोधून काढावा लागेल. तुला शोधण्यासाठी कुणीही मदत करणार नाही. दुसरा तुला उपदेश करील आणि सन्मार्गाला लावील, याची वाट पाहत बसू नकोस. आणि ती वनदेवता तथागताला म्हणू लागली की दुसरा तुला कुणीतरी उपदेश करेल आणि तू त्यांच्या उपदेशानुसार मग सन्मार्गावर जाशील, याची अजिबातही वाट बघू नको. तर तुला सन्मार्गावर जायचं आहे तर तू स्वतः होऊन सन्मार्गावर जा. बोधिसत्वाने देवतेचे आभार मानल्यावर ती तेथेच अंतर्धान पावली. मग बोधिसत्वाने त्या देवतेचे आभार मानले आणि ती तिथेच अंतर्धान पावली. आपल्या शुद्ध चरणावर पापाचा डाग पडू नये याबद्दल बोधिसत्वाने आमरण आजीवन पर्यंत काळजी घेतली. आणि ह्या छोट्याशा कृत्यामुळे मग तथागतांनी बोधिसत्वांनी जेव्हापर्यंत आजीवनपर्यंत त्यांनी आपली काळजी घेतली की माझ्या शुद्ध आचरणावर पापाचा एकही डाग पडू नये. तर ह्याप्रमाणे त्यांनी आपल्या जीवनावर काळजी घेतली. तर अशाच प्रमाणे आपण सुद्धा आपल्या कर्मावर, आपल्या शुद्ध कर्मावर एकही अशुद्ध कर्माचा डाग पडू नये तर ह्याची काळजी सुद्धा फक्त आपणच घेऊ शकतो. आपल्याला सांगण्यासाठी कुणीही नेहमी अवेलेबल राहणार नाही. आणि म्हणून आजचा आपला हा विषय होता, शुद्ध वस्त्राला डाग शोभत नाही. साधू साधू साधू.